नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण व्हॉट इज कन्वर्जन सर्टिफिकेट, हाऊ टू मेक कन्वर्जन सर्टिफिकेट म्हणजे कन्वर्जन सर्टिफिकेट काय आहे, कन्वर्जन सर्टिफिकेट कशा पद्धतीने बनवले जाते, त्यामध्ये तुमचं इयरली पॅटर्न असतं, सेमिस्टर पॅटर्न असतं. ह्या दोन्ही सेमिस्टर या इयरली पॅटर्नमध्ये कशा पद्धतीने आपल्याला कन्वर्जन सर्टिफिकेट बनवायचं आहे, कारण की या पद्धतीचे प्रश्न इंस्टाग्राम आणि आपल्या यूट्यूब कमेंट सेक्शनला खूप विद्यार्थ्यांचे प्रश्न येत होते की सर यामध्ये कन्वर्जन सर्टिफिकेट कशा पद्धतीने बनवायचे आहे, त्याच्यावरती एक व्हिडिओ बनवा. त्यासाठीच आपण हा व्हिडिओ बनवत आहे. आणि खूप विद्यार्थ्यांचे असेही प्रश्न होते की लास्ट सेमिस्टरची एक्झामिनेशन अजून झालेलं नाही आहे आणि त्यानंतर अजून रिझल्ट पण लागला नाही आहे, तर मग कन्वर्जन सर्टिफिकेट बनवायची गरज आता सध्या आहे का? तर त्याचेही आन्सर आपण पुढच्या जे काही आपलं सेशन चालू असणार आहे त्या सेशनमध्ये आपण घेणार आहोत. आणि कन्वर्जन सर्टिफिकेट इम्पॉर्टंट आहे का, त्यामध्ये आपल्याला कॅप राऊंडमध्ये इम्पॉर्टंट आहे की ॲट द टाईम ऑफ ॲडमिशनसाठी इम्पॉर्टंट आहे का, याचे सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत. खूप विद्यार्थ्यांचे असेही प्रश्न होते की CGPA असेल, ग्रेडिंग सिस्टम आहे, तर यावरून आपण कन्वर्ट कशा पद्धतीने आपण करू शकतो मार्क्स, हे पण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ठीक आहे, त्या अगोदर तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सना पुढे शेअर करा, जेणेकरून त्यांचेही जे काही डाऊट असतील ते हे डाऊट्स यामधून क्लिअर होतील. आणि जे काही हिंदी स्टुडंट असतील त्यांना जर हा व्हिडिओ जर समजला नाही तर नक्की त्यांनी मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा, नक्की तुमचे आन्सर मी तुम्हाला देण्याचा नक्की प्रयत्न करेन. ठीक आहे, आता आपण जो आपला टॉपिक आहे त्या टॉपिकला आपण सुरुवात करूया. जसं की ह्यामध्ये कन्वर्जन सर्टिफिकेट कशाबाबत कुणाकुणाला लागते, जसं मी तुम्हाला आता सांगितलं, तर डिग्री मार्कशीट तुमचे असले पाहिजे. त्याच्यामध्ये ऑल सेमिस्टरचे जे काही तुमचं 1, 2, 3 सेमिस्टर असतात ते, प्लस तुमची मार्कशीट, प्लस अलॉंग विथ कन्वर्जन सर्टिफिकेट म्हणजे ऑल सेमिस्टर जे काही तुमचे एक्झामिनेशन झालेले असतात ते आणि कन्वर्जन सर्टिफिकेट हे दोन्ही आपल्याला एकत्र करून एका PDF आपल्याला ते ठेवायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला कॅप रजिस्ट्रेशनमध्ये म्हणजे कॅप राऊंड जेव्हा चालू झाल्याच्या नंतर आपल्याला त्यामध्ये अपलोड करायचं आहे. म्हणजे पहिल्या प्रश्नाचं आन्सर तुम्हाला भेटला असेल की कॅप राऊंडसाठी इम्पॉर्टंट आहे का, तर कॅप राऊंडसाठी इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, त्यानंतर मार्कशीट जर आपण बघितलं इयरली पॅटर्नमध्ये फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि थर्ड इयर यामध्ये जर आपल्याला बघितलं तर मार्कशीट आपल्याला पाहिजे फर्स्ट, सेकंड आणि थर्ड एकत्र, प्लस कन्वर्जन सर्टिफिकेट, हे तिन्ही म्हणजे 4 तुमचे कन्वर्जन सर्टिफिकेट असेल, फर्स्ट इयरचे मार्कशीट असेल, सेकंड इयरचे मार्कशीट आणि थर्ड इयरचे मार्कशीट हे एकत्र करून तुम्हाला त्यामध्ये अपलोड करायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन जे असेल त्या विद्यार्थ्यांचं पण सेम असणार आहे. ओके, तर अशा पद्धतीने तुम्हाला यामध्ये ग्रॅज्युएशनचे स्टुडंट असतील सेमिस्टर आणि इयरली पॅटर्न, पोस्ट ग्रॅज्युएशनचे जे काही स्टुडंट असतील त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा सेम अशाच पद्धतीने करायचं आहे. आता आपण यामध्ये लाईव्ह कशा पद्धतीने आपण करणार आहोत, कशा पद्धतीने कन्वर्जन सर्टिफिकेटमध्ये फिलअप करायच्या आहेत काही गोष्टी, त्या तुम्हाला आता मी यामध्ये सांगतो. ठीक आहे, त्या अगोदर एक अपडेट आहे रिगार्डिंग कन्वर्जन सर्टिफिकेट. खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न येत होता की कन्वर्जन सर्टिफिकेट का इम्पॉर्टंट आहे, हा खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न होता. कन्वर्जन सर्टिफिकेट यासाठी आपल्याला बनवावी लागते कारण की त्यामध्ये तुमचे फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर म्हणजे इथे दिलेलं आहे बघा, फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि थर्ड इयर या तिघांची टोटल आपण इथे लिहितो आणि आउट ऑफ किती पैकी तुमची एक्झाम होती हे इथं लिहिलं जातं. इथं पर्सेंटेज तुम्हाला लिहावं लागतं. ते पर्सेंटेज तुमचं जर ओपन कॅटेगरीमध्ये तुम्ही असाल किंवा आउटसाईड महाराष्ट्र स्टुडंट असाल तर तुम्हाला 45% वरती पर्सेंट तुम्हाला पाहिजे, तरच तुम्ही ॲप्लिकेबल आहात कॅप राऊंडच्या रजिस्ट्रेशनसाठी. मग तुम्हाला जरी 80% असेल, 90% असेल किंवा काही विद्यार्थ्यांना 94% असेल, पण तुमचे ग्रॅज्युएशनमध्ये किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये तुम्हाला जर एवढे पर्सेंटेज जर नसतील तर मग तुम्हाला थोडंसं प्रॉब्लेम होऊ शकतं, तुम्ही ॲप्लाय करू शकत नाहीत कॅप राऊंडसाठी. त्यासाठी हे कन्वर्जन सर्टिफिकेट फिलअप करण्यासाठी आपल्याला सांगितलं जातं. ठीक आहे, EWS जर स्टुडंट असतील तर त्यांना 42%
त्यामध्ये मार्क्स असले पाहिजेत, जसं आपण फर्स्ट सेकंड थर्ड इयर आपण बघितलेले आहे. आणि OBC SBC DTVJ NT1 NT2 NT3 SC आणि ST हे जे कॅन्डिडेट आहेत त्यांचे 40% त्यांना पर्सेंटेज असले पाहिजे एक्झामिनेशनमध्ये. ठीक आहे, हे तर तुम्हाला समजलं की मग कन्वर्जन्स सर्टिफिकेट काय इम्पॉर्टंट आहे. तर हे पर्सेंटेज आपल्याला त्यामध्ये इम्पॉर्टंट असतात, त्यासाठी हे कन्वर्जन्स सर्टिफिकेट गरजेचं आहे. आता आपण कन्वर्जन्स सर्टिफिकेट कशा पद्धतीने बनवू शकतो त्याची आपण पूर्ण इन्फॉर्मेशन घेऊया. आता यामध्ये मी कन्वर्जन्स सर्टिफिकेटची PDF ओपन केलेली आहे आणि यामध्ये जर तुम्ही बघितलं तर सेमिस्टर पॅटर्नमध्ये तुम्हाला पहिलं मी सांगणार आहे की ग्रॅज्युएशनची डिग्री जर तुमची झाली असेल सेमिस्टर पॅटर्नमध्ये तर कशा पद्धतीने तुम्हाला ती सर्टिफिकेट बनवायची आहे. जसं की नेम ऑफ द डिग्री एक्झामिनेशन, म्हणजे समजा BAची डिग्री झाली असेल, कुणाची यामध्ये समजा BCom झालं असेल, कोणतीही तुमची डिग्री झाली असेल, तुम्हाला इथे तुमच्या डिग्रीचं नाव लिहायचं आहे. कोणत्या मंथमध्ये तुम्ही पास झाला आहात त्याचं मंथ आणि पासिंग इयर लिहायचं आहे. कोणती युनिव्हर्सिटी आहे, मुंबई युनिव्हर्सिटी आहे का, शिवाजी युनिव्हर्सिटी आहे का, कोल्हापूर युनिव्हर्सिटी आहे का, पुणे युनिव्हर्सिटी आहे का, ती युनिव्हर्सिटी प्रॉपर तुम्हाला यामध्ये लिहायचं आहे. आणि तुमचं जे नाव असेल ते तुम्हाला लिहायचं आहे ॲज पर तुमच्या ग्रॅज्युएशनच्या मार्कशीटला जे नाव असेल तशा पद्धतीने तुम्हाला त्यामध्ये लिहायचं आहे. त्यानंतर तुम्हाला कोणता कॉलेज विचारलेला आहे, कोणत्या कॉलेजमधून तुम्ही केलेला आहात डिग्री, ते तुम्हाला यामध्ये कॉलेज लिहायचं आहे. आता सेमिस्टर पॅटर्नमध्ये जर आपण बघितलं तर यामध्ये सेमिस्टर 1 आहे, सेमिस्टर 2 आहे, सेमिस्टर 3, 4, 5, 6 अशा पद्धतीने यामध्ये सेमिस्टर पॅटर्न वाईज दिलेलं आहे. त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, आउट ऑफ किती आउट ऑफ मार्क्स आहेत आणि त्यापैकी तुम्हाला किती पडलेले आहेत मार्क्स ते तुम्हाला एका कॉलममध्ये लिहायचं आहे. यामध्ये असं एक डाऊट असू शकतो विद्यार्थ्यांचा की सर आम्हाला तर CGPA किंवा ग्रेडिंग सिस्टममध्ये आम्हाला मार्क्स आहे तर आम्ही कशा पद्धतीने यामध्ये मार्क्स लिहिणार. तर तुम्हाला कॉलेजमध्ये व्हिजिट करावं लागेल. ज्या कॉलेजमधून तुम्ही डिग्री घेतलेली असणार तिकडे तुम्हाला हा फॉर्मॅट तुम्हाला घेऊन जायचा आहे. ते फॉर्मॅट तुम्हाला त्यामध्ये फिलअप करून कॉलेज प्रोव्हाइड करतं तुम्हाला. ठीक आहे, सो कुठून घ्यायचं आहे तुम्हाला, जर तुम्ही CGPA आणि ग्रेडिंग सिस्टम जर तुमचा असेल तर तुम्हाला कॉलेजमध्ये व्हिजिट करायचं आहे आणि कॉलेजमध्ये हा फॉर्मॅट घेऊन तुम्हाला जायचं आहे. तुम्हाला या मार्क्समध्ये तुम्हाला कन्वर्ट करून कॉलेज देऊन टाकेल. ठीक आहे, सो याच्यामध्ये टोटल समजा मार्क्स आपण केले तर किती होतात 1930. आउट ऑफ कितीपैकी एक्झाम होती तर 3700 पैकी. सो त्यामध्ये आपण यामध्ये टाकायचं आहे तुम्हाला 1930 प्लस डिवायडेड बाय 3700 इंटू 100. तर पर्सेंटेज किती येतात 52.16. यामध्ये खूप इम्पॉर्टंट आहे, यामध्ये 16 आहे तर 16 लिहा, 17 असेल तर 17च लिहा. बिकॉज यामध्ये जर काही चुका जर तुमच्या आढळल्या तुमच्या ॲट द टाईम ऑफ ॲडमिशन तर तुम्हालाचं ॲडमिशन तिकडे कॅन्सल होऊ शकतं. लास्ट इयरला असंच झालेलं आहे. 52% आहेत विद्यार्थ्यांचे पण त्यांनी 52.0203 असं केल्यामुळे त्यांचं ॲडमिशन कॅन्सल झालेलं आहे. सो असं न होण्यासाठी ॲक्युरेट तुम्हाला यामध्ये कॅल्क्युलेशन करायचं आहे. जसं की यामध्ये मी सांगतो आहे 1930 डिवायडेड बाय जर केलं 3700 इंटू 100% 100 केलं तर आपल्याला 52.16 येतं. तर हे एवढीच अमाऊंट तुम्हाला त्यामध्ये लिहायचं आहे ॲक्युरेटली. मग तुमचं इथे नाव असणार आहे. त्यानंतर 2024-25 आत्ताची ही जी आपली सर्टिफिकेट आहे ही 2023 आणि 24ची आहे. ठीक आहे, कारण की CETचं अजूनही रजिस्ट्रेशन चालू झालेलं नाही आहे म्हणून त्यांनी ही जी कन्वर्जन्स सर्टिफिकेट आहे अजून रिलीज केलेली नाही. पण लास्ट इयरनुसार तुम्हाला हे मी तुम्हाला सांगत आहे कशा पद्धतीने फिलअप करायचं आहे. जसं ही CETचं फॉर्मॅट रिलीज होईल तुम्हाला मी ती PDF टेलिग्राम चॅनलला तुम्हाला पाठवून देईन मी. ठीक आहे, यामध्ये तुमचं नेम ऑफ द कॅन्डिडेट स्वतःचंच नाव लिहायचं आहे आणि यामध्ये स्वतःचीच सिग्नेचर यामध्ये करायचं आहे. ठीक आहे, हे झाल्याच्यानंतर तुम्हाला याच्याबरोबर जे सेमिस्टर 1, 2, 3 आपण लिहिलेलं आहे ते 1, 2, 3, 4, 5, 6 एवढे सेमिस्टरचे तुमचे जे काही तुमचे मार्कशीट आहे प्लस कन्वर्जन्स सर्टिफिकेट जी आपण ही आता बनवलेली आहे ते एकाच PDF तुम्हाला 500 KB अपलोड करायचं आहे. कितीपर्यंत 500 KB एकाच PDF. ठीक आहे, हे झालं सेमिस्टर वाईज ग्रॅज्युएशनचं जे डिग्री प्रोग्राम आहे त्या विद्यार्थ्यांसाठी. दुसरा आपण पॅटर्न बघूया आता.
इयरली पॅटर्न बघूया ग्रॅज्युएशन डिग्री प्रोग्रामसाठी. आता इयरली पॅटर्नमध्ये जर आपण बघितलं तर यामध्ये नेम ऑफ द डिग्री समजा आपण टाकले आहे BCom टाकलेली आहे. कधी झालेलं आहे तुमचं एप्रिल 2012मध्ये समजा झालेलं आहे. नेम ऑफ द युनिव्हर्सिटी मुंबई युनिव्हर्सिटी आहे. तुमचं नाव इथे आणि तुमचं कॉलेज इथे जसं आहे तसं तुम्हाला सेम लिहायचं आहे जे काही कॉलेज तुमचं असेल. आणि इथे तुम्हाला इयरली पॅटर्न दिलेला आहे म्हणून SYचे मार्क किती आहे समजा 425, SYचे 425 आणि TYचे 477. यामध्ये आउट ऑफ मार्क्स एवढे आहेत. टोटल मार्क्स जर आपण ह्याचे कॅल्क्युलेट केलं तर एवढे होतात आणि आउट ऑफ मार्क्स 2000. मग यापैकी जर आपण बघितलं तर किती पर्सेंटेज येते 66.35. ठीक आहे. अशाच पद्धतीने तुमचं इथे नाव लिहायचं आहे. इयर जे असेल तिकडे तुमचं असेल 2024-25. अशा पद्धतीने तुम्हाला त्यामध्ये मेन्शन करायचं आहे इयरली पॅटर्नमध्ये. नेम ऑफ द कॅन्डिडेट मी तुमचं नाव टाकायचं आहे आणि इथे तुमची सिग्नेचर येईल. अशा पद्धतीने तुम्हाला मग एकच PDF तुम्हाला FY, SY आणि TY प्लस कन्वर्जन सर्टिफिकेट एकाच PDF 500 KBच्या आतमध्ये तुम्हाला ती PDF तुम्हाला सेव्ह करायची आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आपण बघूया पॅटर्न पोस्ट ग्रॅज्युएशनचं सेमिस्टर पॅटर्नमध्ये आपण बघूया. सेमिस्टर पॅटर्नमध्ये समजा MCOMची डिग्री आहे तुमची, त्यामध्ये तुम्हाला मंथ ऑफ इयर लिहायचं आहे, युनिव्हर्सिटी लिहायचं आहे, तुमचं नाव लिहायचं आहे आणि तुमच्या कोणत्या कॉलेजमध्ये झालं असेल तुमचं डिग्री ते तुमच्या कॉलेजचं नाव लिहायचं आहे. या विद्यार्थ्याचं मुंबई युनिव्हर्सिटीमधूनच त्यांनी केलं होतं म्हणून त्यांनी मुंबई युनिव्हर्सिटी लिहिलेलं आहे. सेमिस्टर 1 to सेमिस्टर 4 आहे. हे सर्व मार्क्स लिहिलेले आहेत आणि आउट ऑफ मार्क्स यामध्ये लिहिलेले आहेत. त्यामध्ये टोटल जर केलं आपण तर 67.50 एवढं पर्सेंटेजात. पर्सेंटेज प्रॉपर कॅल्क्युलेशन करून त्यामध्ये लिहायचे, त्यामध्ये कोणताही चुका त्यामध्ये नसल्या पाहिजेत. यामध्ये तुमचं नाव लिहायचं आहे. त्यानंतर तुमचं खालती नेम ऑफ द कॅन्डिडेट. तुमचं खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न येत होता की सेल्फ अटेस्टेड कुणाचं पाहिजे, कॉलेजचं पाहिजे का, तर नाही. कन्वर्जन सर्टिफिकेटमध्ये तुमचं स्वतःचं नाव पाहिजे आणि तुमचं स्वतःची सिग्नेचर असले पाहिजे तरीही चालतं. ठीक आहे. नेक्स्ट आपण इयरली पॅटर्नमध्ये जर बघितलं आपण इथे इयरली पॅटर्न लिहिलेलं आहे मी. पोस्ट ग्रॅज्युएशन MAमध्ये समजा डिग्री झालेली आहे तुमची PG एप्रिल 2023 मुंबई युनिव्हर्सिटी आहे तुमचं आणि इथे जो कॉलेज आहे त्या कॉलेज कुठून झालेला आहे बिर्ला कॉलेजमधून. समजा तुमचं जे कोणत्याही कॉलेजमधून झालं असेल तुमचं MA किंवा तुमची कोणती डिग्री ते तुम्हाला कॉलेजचं नाव लिहायचं आहे. त्यामध्ये सेम तुम्हाला लिहायचे फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयरचे मार्क्स, आउट ऑफ मार्क्स कितीपैकी आहेत आणि इथे टोटल मार्क्स, आउट ऑफ मार्क्स यामधून जर बघितलं तर तुमचे पर्सेंटेज येतात 66.35% इयरली पॅटर्ननुसार. मग त्यामध्ये सेम तुम्हाला नाव लिहायचं आहे आणि सिग्नेचर ऑफ दी कॅन्डिडेट यामध्ये तुम्हाला लिहायचं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला कन्वर्जन सर्टिफिकेट बनवायची आहे. मे बी तुम्हाला सर्व गोष्टी यामध्ये मी तुम्हाला सांगण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे. ही जी PDF आहे तुम्हाला मी ऑलरेडी टेलिग्राम चॅनलला पाठवून देणारच आहे आणि नवीन जी PDF येईल जेव्हा CET रिलीज करेल त्यावेळी तुम्हाला ती PDF प्रोव्हाइड करण्याचं काम मी तुम्हाला करणार आहे. ठीक आहे. आता कशा पद्धतीने तुम्हाला असलं पाहिजे ते तुम्हाला एकदा मी दाखवतो लाईव्ह, जेणेकरून तुम्हाला समजेल की अशा पद्धतीने आपल्याला बनवायचं आहे. आता हे समजा आपण कन्वर्जन सर्टिफिकेट बनवलेले आहे पूर्ण. यामध्ये टोटल आपले मार्क्स लिहिलेले आहेत, यामध्ये पर्सेंटेज लिहिलेले आहेत, इथे स्वतःचं नाव लिहिलेलं आहे, सिग्नेचर पण दिलेलं आहे. यामध्ये तुमची मार्कशीट म्हणजे FYची आहे, SYची मार्कशीट आहे आणि लास्टला तुमची TYची मार्कशीट यामध्ये लिहिलेलं आहे. सो अशा पद्धतीने तुम्हाला कन्वर्जन सर्टिफिकेट बनवायचं आहे. एवढंच या व्हिडिओमध्ये. खूप विद्यार्थ्यांचे डाऊट येत होते की कशा पद्धतीने आपण कन्वर्जन सर्टिफिकेट बनवायला पाहिजे. सो कशा पद्धतीने बनवलं पाहिजे, इम्पॉर्टंट आहे का आपल्यासाठी, तर इम्पॉर्टंट आहे, कारण की कॅप राऊंडमध्ये पण आपल्याला अपलोड करावं लागणार आहे आणि ॲट द टाईम ऑफ ॲडमिशनसाठी सुद्धा आपल्याला ती PDF आपल्याला घेऊन जायचं आहे. सो सर्व गोष्टी क्लिअर झाल्या असतील. काही प्रॉब्लेम असेल मला कमेंट सेक्शनला कमेंट करा, मी नक्की तुमचं आन्सर देण्याचा नक्की प्रयत्न करेन. ओके, थँक्यू सो मच.